टाइम मशीन नावाचा काहीतरी मूव्ही येऊन गेला म्हणे, मला नाही माहिती. पण मी असं ऐकलंय की वेळेला मागं कसं करायचं आणि मागच्या वेळेमध्ये कसं जगायचं अशा संबंधीचा काहीतरी होता म्हणे. आपल्याही जीवनात असं करता आलं तर किती मजा येईल ना. अहो, सगळे दाखले जीवनातले चेक करा ना. तुम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचला आहात आणि तुमची ट्रेन 1 मिनिट अगोदर निघाली आहे. आता त्या ट्रेनमध्ये बसणं शक्य नाही आहे. 1 मिनिट टाईम मागे घेऊया, ट्रेन पुन्हा मागे येईल, प्लॅटफॉर्मवर उभी राहील, आपण बसू आणि मग ट्रेन पुढे निघून जाईल. तुम्ही विमानतळावर 5 मिनिट उशिरा पोहोचलात आणि जस्ट फ्लाय होतंय विमान. टाइम मशीनच्या माध्यमातून 5 मिनिट मागे घेऊया आणि मग त्याचं काय फ्लाय होणं जे असेल ना ते जरा रोखूया आणि मग बसूया आणि मग जाऊया. 10 मार्क कमी पडलेत परीक्षेत, नापास झालोय आपण, त्याच्यामुळं काही हरकत नाही आहे. टाइम मशीनच्या माध्यमातून मागे जाऊया, पुन्हा अभ्यास करूया, किती लागणार आहे त्याची अंदाज घेऊया आणि मग पुन्हा एकदा परीक्षा देऊया. 10 काय 15 मार्क एक्स्ट्रा येतील, 20 मार्क एक्स्ट्रा येतील पक्का. कारण आपल्याला कळालेलं आहे ना की आपण कुठे कमी पडलोय ते. अहो, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत बघा, आपण आजारी पडलोय व्यायाम न केल्यामुळं असं जर डॉक्टरनी सांगितलं, टाइम मशीननं जरा मागे येऊया, व्यायाम करूया, शरीर सुदृढ बनवूया आणि मग आजारपणाचं कारण कॅन्सल करूया. आपल्याला कामाचा स्ट्रेस येतोय असं डॉक्टरनी सांगितलंय आणि त्यांनी सांगितलं की छान गाणे म्हणा, छान संगीत ऐका, छान पियानो वाजवा. पण टाइम मशीननं मागे जाता आलं तर सगळ्याच गोष्टी वेगानं करता येतील. पण माफ करा, असं करता येणार नाहीये. हे केवळ चित्रपटा इतकं शक्य आहे. आपल्या जीवनामध्ये मागे जाणं शक्य नाहीये ना, मग एक करा ना, रिव्हर्स कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करा. वयाच्या 72व्या वर्षी मी कसा असायला पाहिजे? फिट अँड फाईन असायला पाहिजे, कोणत्याही गोळ्या औषध नको असायला पाहिजे, सामाजिक कार्यात सहभाग घेणारा असला पाहिजे, आध्यात्मिक कार्यात सहभाग घेणारा असला पाहिजे, उत्साही असला पाहिजे, मी माझ्या घरातल्या सदस्यांचा आवडता असलो पाहिजे, कारण कसलंही आजारपण नाही, काही नाही, माझ्यामुळं घर आनंदी राहतंय असं असलं पाहिजे. असं कॅल्क्युलेशन करा आणि मग मागे मागे यायला सुरुवात करा. आता काय करायला पाहिजे त्यासाठी याचं नियोजन करा. मला खात्री आहे रिव्हर्स कॅल्क्युलेशन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या जीवनात आपण नेहमी टाळतो ती गोष्ट एकच आहे, रिव्हर्स कॅल्क्युलेशन. आणि मग अचानक होतं असं की मग तहान लागली आणि मग विहीर खोदायला सुरुवात करा. परीक्षा आल्यात आणि अभ्यास करायला सुरुवात करा. LICचा हप्ता भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि हप्ता भरा. वीज बिल आज कट करून टाकणार आहेत आणि मग आज वीज बिल भरा. डोळे खराब होऊन चाललेत, मग जरा मोबाईलचा टाइम जरा कमी करण्याचा प्रयत्न करा. शेवटच्या मोमेंटला घेतलेले हे सगळे निर्णय चुकीचेच असणार आहेत. तर आजपासून एक नवीन गोष्ट शिकूया, रिव्हर्स कॅल्क्युलेशन. मला खात्री आहे तुम्ही जाणकार पालक आहात. नमस्कार, मी मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून अशोक रामराव देशपांडे बोलतो आहे. मिडास टचचे ॲडमिशन चालू झाले आहेत. पालक हो, मिडास टच अशी एक वेगळी शाळा आहे ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे यावर सर्वात जास्त भर दिला जातो. लवकरात लवकर पुढच्या वर्षीच्या आपल्या जवळच्या लोकांच्या ॲडमिशनसाठी त्वरा करा. धन्यवाद.